एकदा कोणीतरी बऱ्याचशा शिव्या घातल्या दुकानामध्ये सगळ्यांसमोर की पैसे घेता देत नाहीत किंवा वॉटेवर असं काही झालं ते. सो फार फ्रस्ट्रेशन आलं. म्हणजे असं वाटलं की काय उपयोगच नाही आपल्या जीवनाचा. आणि हातपाय किंवा काय म्हणतो आपण खूप मार्ग चाचपडत होतो की पैसे कमवायचे आहेत, लोकांचं कर्ज फेडायचं आहे, पण ते काही सापडत नव्हतं. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी असं निर्णय घेतला की जगून काय उपयोग नाही आहे, सो आत्महत्या करावी. मी पिंपरी स्टेशनला गेलो. मला माहीत नाही मी तिथे किती वेळ बसलो होतो. ट्रेन येत होती, ट्रेन जात होती. मी असा विचार करतो पुढच्या ट्रेनच्या समोर उडी मारूयात, मरायचं तर गडबड तरी काय करायचे. आय वॉज लिटरली क्राईंग आणि कळत नव्हतं नक्की काय केलं पाहिजे. आता बघा, माझं असं मत आहे गरिबांना श्रीमंत कोणी करू शकत नाही. ओके. म्हणजे मी बऱ्याचशा लोकांना म्हणतो की सर तुम्ही आहे ना हे श्रीमंतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. मग ते म्हणतात आमच्याकडं फी द्यायला नाही आहे, पैसे नाही आहेत. मग त्यांना म्हणतो मी फुकट करा. मग ते म्हणतात वेळ नाही आहे. म्हणजे काय की फुकट दिलं तरी वेळ नाही, विकत दिलं तर पैसे नाही. खरं पाहता यांच्याकडं मानसिकता नाही आहे. आकाश सर, तुमचं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला इकडे बोलवलं त्याच्याबद्दल. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. जर्नी म्हणजे साधी सोपी मराठी माणसाची जशी जर्नी असते तशीच आहे म्हणा. मी मूळचा बीडमध्ये बेलखंडी पाटोदा नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. तिथं माझा जन्म झाला. ओके. आई वडील जास्त काही शिकलेले नव्हते, वडीलच काहीतरी शिकलेले होते. आई तर अडाणीच होती. ऊसतोड कामगार यांच्या घरी जन्म झाला. आई वडील म्हणजे खूप वर्ष त्यांनी रत्नाप्पा सहकारी साखर कारखाना इचलकरंजी कोल्हापूरमध्ये ऊस तोडलेला आहे. आणि पुढे वडिलांवरती बरंचसं कर्ज झालं आणि वडिलांनी एक दिवस आम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मी 10वीला होतो, बहीण 6वीला होती, भाऊ 1लीला होता आणि वडील आम्हाला अचानक सोडून गेले. सुरुवातीला तर असं वाटलं की कर्ज वगैरे भरपूर झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या वगैरे केली, पण पुढे असं लक्षात आलं की त्यांनी संन्यास घेतला आणि ते आयुष्यभर संन्यासी म्हणून जगले. आत्ता रिसेंटली त्यांचं डेथ झालं मागच्या वर्षी. तेही साधूच होते तेव्हा झालं, 14 सप्टेंबर 2023ला. आमच्या आईने खूप सारं कष्ट केलं. आईने पुढे मला टेलर काम करायला शिकवलं, कपडे शिवायला शिकलो. पण काही वर्ष 4-5 वर्ष तरी मला अल्लडपणा म्हणा किंवा काही एवढं समजलं नाही. माझ्या खरी आयुष्याची सुरुवात होती 2002 पासून. ओके. पुण्यामध्ये. ओके. आणि 20 रुपये खिशात होते. मी असं सांगतो की चिंचवडमध्ये एका टेलरकडे कामाला लागलो आणि तिकडे त्यांनी मला त्यांच्या पार्किंगमध्ये झोपायला जागा दिली. चटई आणि शाल दिली होती झोपायला. 3 दिवस मी त्या 20 रुपयात वडापाव खाल्ला आणि मग 4थ्या दिवशी त्यांचा विश्वास संपादन झाला किंवा वॉटेवर जे काय आहे ते चर्चेमुळे किंवा ते बॉन्डिंग होतं ना एका वातावरणात आल्यानंतर. आणि मग त्यांनी मला त्यांच्या दुकानात झोपायला जागा दिली. तिथून पुढे तिथं काही दिवस काम होतं. तिथं सीझन डाऊन झाल्यानंतर परत काम नव्हतं. मग मी हॉटेल कलासागरमध्ये काही दिवस 3-4 महिने हाऊसकीपिंगला पण काम केलेलं आहे. शाळेमध्ये पण असं काही फार हुशार विद्यार्थी नव्हतोच मी. इयत्ता 3री ती इयत्ता 8वी वरच्या वर्गात घातला. ढकल पास आहे. मी 9वीला सुटसुटीत पास झालो होतो. आणि ते कलासागर, त्याच्यानंतर मग काळेवाडीमध्ये शिफ्ट झालो. काळेवाडीमध्ये एस कुमार टेलर, बनसोडे टेलर, आजही त्यांचं काळेवाडी फाट्याला राटणी फाट्याला दुकान आहे. त्यांच्याकडे मी कारागिरी केली खूप सारे दिवस. पुढे मग कर्ज होतं, कोणीतरी येत होतं, शोधत होतं, काहीतरी उलटसुलट बोलायचं. एकदा कोणीतरी बऱ्याचशा शिव्या घातल्या दुकानामध्ये सगळ्यांसमोर की पैसे घेता देत नाहीत किंवा वॉटेवर असं काही झालं ते. सो फार फ्रस्ट्रेशन आलं. म्हणजे असं वाटलं की काय उपयोगच नाही आपल्या जीवनाचा. आणि हातपाय किंवा काय म्हणतो आपण खूप मार्ग चाचपडत होतो की पैसे कमवायचे आहेत, लोकांचं कर्ज फेडायचं आहे, पण ते काही सापडत नव्हतं. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी असं निर्णय घेतला की जगून काय उपयोग नाही आहे, सो आत्महत्या करावी. मी पिंपरी स्टेशनला गेलो. मला माहीत नाही मी तिथे किती वेळ बसलो होतो. ट्रेन येत होती, ट्रेन जात होती. मी असा विचार करतो पुढच्या ट्रेनच्या समोर उडी मारूयात, मरायचं तर गडबड तरी काय करायचे. आय वॉज लिटरली क्राईंग आणि कळत नव्हतं नक्की काय केलं पाहिजे. पण तिथं मला एक गोष्ट रिअलाइज झाली की जगण्यापेक्षा मरायला खूप मोठी हिंमत लागते, मरायला खूप मोठी ताकद लागते. बाहेर पडल्यानंतर गमवण्यासारखं काही नव्हतं. इज्जतही नव्हती, पैसेही नव्हते आणि काहीच नव्हतं सोसायटीमध्ये. सो आता म्हटलं कमवूयात. आता म्हटलं चांगला किंवा वाईट मार्ग विचार करायचा नाही, फक्त पैसे कमवायचे.
तिकडून बाहेर आलो, दुकानात बसायचो, कोणी येईल त्याला विचारायचो की बुवा काहीतरी सांगा, खूप कर्ज आहे आणि मला कर्ज फेडायचं आहे, मार्ग सांगा. मला कोणीतरी BPO बद्दल सांगितलं, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग कॉल सेंटर. हां, तर इंग्लिश तर काही येत नव्हतं, मराठीच नीट येत नव्हतं, इंग्लिशचा विषय नव्हता. इवन मी एवढा माझा IQ कमी होता, जेव्हा मी पुण्यात आलो होतो मला कोणीतरी सारसबाग बघायला नेलं होतं. सारसबाग बघायला जाताना PMT बसमधून चाललो होतो आम्ही, आणि प्रत्येक चौकामध्ये काही सायकल, काही टू व्हीलरवाले, काही लोक थांबायचे आणि आमची बस त्यांच्या मागे थांबायची. मग ते काही वेळ विचार करायचे आणि काही लोक डाव्या अंगाला, काही लोक उजव्या अंगाला, काही लोक सरळ निघून जायचे. मला खूप राग यायचा, ती लोक असं रस्त्यात का थांबतात, त्याच्यामुळे आमची बस थांबते ना. बरोबर आहे साहेब, मला हे कितीतरी दिवस कळायला लागलं की ते तिथं विचार करायला थांबत नाही, तर सिग्नल असतात. म्हणजे किती हुशार असेल मी याची आयडिया घ्या. स्पोकन इंग्लिशचं मग विषय डोक्यात आला किंवा कॉल सेंटरला जायचं आहे, पगार 12-15 हजार रुपये मिळणार आहे, तर शिकून घेऊयात इंग्लिश. म्हणजे मराठी येत नाही आहे, कॉमन सेन्सचा भाग नाही आहे असा मी व्यक्ती, आणि इंग्लिश शिकायचा निर्णय घेतला. मग पिंपरीमध्ये मला MTC नावाचं सेंटर मिळालं, मेमरी ट्रेनिंग सेंटर, हॅपी थॉट्स. आजच्या तारखेला फार मोठी इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, आध्यात्मिक काम करतात. सो तिथं गेलो, तिकडे त्यांचा डेमो ऐकला. 1200 रुपये त्याची फी होती. ठरल्याप्रमाणे माझ्याकडे पैसे नव्हते आणि बऱ्याचशा लोकांना मागितलं, कोणीच नाही दिले. शेवटी ते आमच्या टेलरनीच एका व्यक्तीची ओळख होती, मग त्याच्याकडनं 1200 रुपये घेतले 10%. त्याने अगोदर व्याज कापून घेतलं आणि मग जेमतेम 1200 रुपये हातात दिले काहीतरी. आणि तो दररोज मी जेवढं काम करायचं तेवढे पैसे घेऊन जायचा. आणि मग ते ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन मला वाटतं ते स्पोकन इंग्लिशचं होतं, पण माझ्या आयुष्यातला कलाटणी देणारा प्रसंग होता तो. काही निर्णयच माणसाला घडवतात, त्यापैकी एक निर्णय हा पण होता असं माझं मत आहे. मग तिकडे ते ॲडमिशन घेतलं. तिकडे सिंधी कम्युनिटीची मुलं शिकायला होती माझ्याबरोबर, आणि मी महाराष्ट्रीयन कम्युनिटीचा. ही कधीची गोष्ट आहे बरं सर? ही टेंटेटिव्हली 2002चीच आहे. ओके ओके ओके, फार दिवस नाही गेले, 2002च्याच दरम्यानचे. आणि मग ॲडमिशन घेतलं. मग त्या एका आम्हाला ते प्रॅक्टिस करायला लावायचे एकत्र. आता एकत्र प्रॅक्टिस कोणी जवळ आलं तरी थोडीशी ओळख होते, मैत्री होते काहीतरी. मग तसं तो बॉन्डिंगचा प्रकार आमच्यामध्ये घडला. आणि सिंधी मित्र होणं म्हणजे जोकचं पाठ नाही आहे. बरोबर, हां, खूप रिच कम्युनिटी आहे. तर त्यांच्या घरी जाणं येणं व्हायचं. आणि मग त्यांच्या स्टोरीज जेव्हा समजल्या, त्यांच्या स्टोरीमध्ये ती वसाहत होते म्हणे की ते सिंध प्रांतातून आलेली लोक होती आणि त्यांच्यावरती खूप अत्याचार झाले, अन्याय झाले, आणि त्या वसाहतीचं त्यांनी करोडोंच्या मार्केटमध्ये रूपांतर केलं, पिंपरी मार्केटचं. आणि मग मी तर म्हटलं माझी परिस्थिती यांच्यापेक्षा कितीतरी बेटर आहे. येस. आणि मग कुठेतरी तो विश्वास ज्याला म्हणता येईल तो जागृत झाला की यस, मी पण करू शकतो. आणि पुढे मग ते आध्यात्मिक प्रवचन वगैरे केल्यामुळे सरशींनी नैतिकता शिकवली. जीवनात जे काही करायचं ते इमानी इतबारी करायचं, हळहळ तळतळ कोणाची घ्यायची नाही. पेराल ते वापील. जर तुम्ही चांगलं पेरलं तरच चांगलं येणार आहे, तुम्ही बेमानी पेरली तर बेमानी येईल, इमान पेरलं तर इमान येईल. काय पेरायचं हे तुम्ही ठरवायचं. आणि मग तिथून पुढे मग विचार केला की नाही, शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. मग एक्स्टर्नल 12वी केली पुणे विद्यापीठातून. मग ग्रॅज्युएशन केलं इकॉनॉमिक्समधून. डायरेक्ट इकॉनॉमिक्स? हां, डायरेक्ट इकॉनॉमिक्स. म्हणजे आता पैसेच कमवायचे आणि त्याच रिलेटेड विचार होते. वाचनाची आवड लागली. तेजगान फाउंडेशनमध्ये गेलं आणि सरशीने सांगितलं होतं वाचाल तर वाचाल, नाहीतर नाही वाचणार. मग ते वाचन सुरू केलं. मग रिच डॅड पुअर डॅड हातात पडलं, किंवा बरीचशी पुस्तकं अशी एकामागे, रिचेस्ट मॅन इन बेबलॉन अशी जी पुस्तकं होती, किंवा सबकॉन्शियस अँड जोसेफ मर्फीचं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अशी बरीचशी पुस्तकं त्या रिलेटेड वाचत. नेपोलियनचं थिंक अँड ग्रो रिच, अशी खूप सारी पुस्तकं वाचत होतो. काही कोर्सेस त्याच्या पॅरलली, मग शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असं ते करत होतो. ग्रॅज्युएशन बरोबर हे सगळं केलं आणि हळूहळू का होईना पैसा कसा वाढतो याची एक आयडिया आली. आणि मग पुढे म्हणजे मार्ग सापडत गेले. म्हणजे दिशा, समजा तुम्हाला संभाजीनगरला जायचं आहे, तुम्ही मला पूर्ण रस्ता दिसत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. पण तुम्ही रात्रीच जरी प्रवास करत असलात तरी 200 मीटर प्रवास केल्यानंतर पुढचं 200 मीटर दिसतंच, वाढत जात आहे. सो मार्ग मिळत गेले, लोक भेटत गेले, आणि विश्वास आतमध्ये होता की नाही, हे मला होऊ शकतं, मी करू शकतो. आणि तो विश्वास खूप कामाचा होता. म्हणजे अपॉर्च्युनिटीकडे दुर्लक्ष नाही केलं. म्हणजे कोणी मला शेअर मार्केट करशील का म्हटलं तर मी हो म्हटलो. नाहीतर मेजरली लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की नाही, शेअर मार्केट माझं काम नाही, किंवा व्यवसाय करायचं माझं काम नाही, किंवा अजून काय करायचं माझं काम नाही. म्हणजे काय होतं, ती मानसिकता त्यांना ते पुढे येऊ देत नाही.
बरोबर. इकडे मात्र तुमच्या अगोदरच आतमध्ये हे ठासून भरलं की मार्ग येणार आहे आणि कोणता ना कोणता मार्ग आपल्याला श्रीमंत करणार आहे. मग प्रत्येक मार्गच आपला सगळेच बरोबर होते असं नाही, काही चुकले पण ट्राय करत गेले, ट्राय करत, ते महत्वाचं आहे. लोक करतच नाही. येस, अशी ही थोडक्यात जर्नी बराच वेळ घेऊन सांगितली. आणि आज मला माहिती आहे की तुम्ही खूप चांगल्या लेवलला आहात आणि अनेक लोकांना गाईड करत आहात. तर यातूनच मला विचारायचं आहे की तुम्ही दोघी फेसेस पाहिलेले आहेत, समजा एक मिडल क्लास माणूस आणि समजा एक श्रीमंत माणूस. तर यांचा जो माइंडसेट असतो समजा, तर त्याच्यामध्ये काय फरक असतो? आता बघा, माझं असं मत आहे, गरिबांना श्रीमंत कोणी करू शकत नाही. ओके. म्हणजे मी बऱ्याचशा लोकांना म्हणतो की सर तुम्ही आहे ना हे श्रीमंतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. मग ते म्हणतात आमच्याकडं फी द्यायला नाही आहे, पैसे नाही आहेत. मग त्यांना म्हणतो मी फुकट करा. मग ते म्हणतात वेळ नाही आहे. म्हणजे काय की फुकट दिलं तरी वेळ नाही, विकत दिलं तर पैसे नाही. खरं पाहता यांच्याकडं मानसिकता नाही आहे. मी हमेशा म्हणतो ग्रोथ ओरिएंटेड माणसालाच फक्त मदत करता येईल पुढे जाण्यासाठी. ज्याचं ग्रोथ ओरिएंटेड विजनच नाही, ज्याला ग्रोथच करायची नाही, अशी लोक पुढेच जाऊ शकत नाहीत. आणि कसं आहे माहिती आहे का, माणसाचे ना माइंडसेट असतात. आम्ही त्याला म्हणतो की एक असतो कॉज माइंडसेटमध्ये जगणारा माणूस, एक असतो इफेक्ट माइंडसेटमध्ये जगणारा माणूस. आता इफेक्टवाला जो आहे ना, त्याचं असं म्हणणं असतं की जे काही माझ्या जीवनात होतं त्याच्यासाठी कोणी दुसरा जबाबदार आहे. ओके. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. मी नापास झालो कारण मॅडमनी किंवा शिक्षकांनी नीट शिकवलं नाही, दुसऱ्यावर मी गरीब आहे कारण मोदी सरकारने 15 लाख रुपये जमा केले नाही, वडेवर. म्हणजे तो त्याच्या आईवडिलांना दोष देणार, समाजाला दोष देणार. म्हणजे अगोदर जवळचे, त्याच्यानंतर देश, त्यानंतर त्याला कोणीच नाही भेटलं तो नशीब किंवा देवाला दोष देणार. प्रत्येक गोष्टीला तो जबाबदार दुसऱ्याला धरतो. तो स्वतःला कधीच जबाबदार मानत नाही की जी काय माझी करंट सिच्युएशन, आय एम द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. इफेक्ट स्टेटवाले दे आर ऑलवेज रेडी टू ब्लेम. ही मानसिकता त्यांची. ते इफेक्टमध्ये जगत असतात की माझ्या आयुष्यात जे काही वाईट आहे त्याच्यासाठी कोणीतरी दुसरं जबाबदार आहे आणि मग दुसरं बदललं तर माझ्या परिस्थिती बदलणार आहे. देशातला सरकार बदललं तर माझी परिस्थिती बदलेल किंवा आईवडील बदलले, आणि हे कोणतीही गोष्ट बदलणं शक्य नाही आहे. बरोबर. आणि हे काही बदलत नाही, त्यांची परिस्थिती काही बदलत नाही. आणि दुसरा जो असतो कॉज स्टेट ऑफ माइंडमध्ये जगणारा. कॉजमधला काय म्हणतो की मी नापास झालो, मी अभ्यास कमी केला, मी एफर्ट कमी घेतले, मी आता माझे एफर्ट वाढवतो, मी परत चांगला अभ्यास करतो, आय एम द रिस्पॉन्सिबल. बरोबर. करता हां मीच केलं माझ्या आयुष्यात. आणि मग ती लोक एफर्ट घेतात, मेहनत घेतात आणि पुढे जातात. ते रिझल्टला स्वतः जबाबदार राहतात. मानसिकतेत बदल जर मग काय बघायचं म्हटलं तर गरीब लोक इफेक्ट माइंडसेटमध्ये की वी आर द परिणाम आहे, आम्ही सगळ्या लोकांचा परिणाम आहे, आम्ही जबाबदार नाही. आणि कॉजवाला काय म्हणणार की आय एम द रिस्पॉन्सिबल. मी गरीब आहे, मी कारण आहे, मी मार्ग शोधले नाहीत, मी प्रयत्न केले नाहीत, मी एफर्ट घेतलेले नाहीत, आणि मग ही लोक श्रीमंत होतात किंवा श्रीमंत किंवा त्यांना जे काही यश मिळवायचं तिकडे जाणार. दे आर नॉट. एक्झॅक्टली. आता तुम्ही पॉडकास्ट करताय, तुम्ही मला अप्रोच केलं, याला अप्रोच केलं, त्याला अप्रोच केलं, मग कोणीतरी येत आहे. बरं. दुसरा काय म्हणतो की माझ्याकडे कोणी येतच नाही, आता अप्रोचच होत नाही तर येणार कसं? गरीब लोक श्रीमंतीला अप्रोच होत नाहीत, माझं असं मत आहे. आणि जे श्रीमंत होतात ते अप्रोच करतात त्याला. बरोबर. इनिशिएटिव्ह घेतात आणि ते कॉज स्टेट ऑफ माइंडमध्ये जगतात. मी कारण आहे माझ्या परिस्थितीला, मग दुसरं काय बदलू न बदलू, मी कारण आहे, मी एफर्ट घेणार, माझी परिस्थिती बदलणार. बरोबर. हा फरक आहे दोघांमध्ये असं मला वाटतं. आणि एक नवीन म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलं की समजा इफेक्ट माइंडसेट, कॉज माइंडसेट, तर हे माझ्यासाठी पण नवीन होतं. येस. हां. तर त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की पैसा हा नशिबावर डिपेंड असतो. समजा तुमचं काय मत आहे याच्यावर? सर, नशीब नावाची गोष्ट मला तरी वाटत नाही कुठं अवेलेबल आहे, पहिली गोष्ट तर. दुसरं, माझ्याकडे पण खूप लोक येतात आमचं नशीबच वाईट आहे किंवा परिस्थितीच नाही, देवाने अन्यायच केला आहे आमच्यावरती, असं बरंचसं काही चाललेलं असतं लोकांचं. मला सिम्पल म्हणणं आहे की निसर्ग आपला बाप आहे आणि आपण त्याची मुलं आहेत. बरोबर. त्याची जी काही निर्मिती आहे, जे काय असेल, प्रत्येक मुलाचा बापाच्या संपत्तीवरती इक्वल अधिकार आहे. बरोबर. आणि आपल्या बापाने तो आपल्याला दिलेला पण आहे, निसर्गाने आपल्याला तो दिलेला आहे. त्यांनी कुठंच आपल्यावरती अन्याय केलेला नाही, कुठंच आपलं नशीब वाईट नाही आहे, आपली मानसिकता नाही आहे. साधं सोपं मी हमेशा हे एक्झाम्पल देतो की तुम्ही कोणत्याही श्रीमंत लोकांशी स्वतःची तुलना करा. चला, मी मुकेश अंबानीला तुम्हाला घेतो उदाहरण आहे. तर मुकेश अंबानीला जो सूर्य दिला आहे तोच तुम्हाला आहे, चंद्र तोच आहे, पृथ्वी तीच आहे, हवा. मुकेश अंबानीसुद्धा ऑक्सिजनच घेतो,
तुम्ही पण घेता, बरोबर. मुबलक उपलब्ध आहे का मुकेशला थोडं जास्त दिलं तुम्हाला थोडं कमी दिलं आहे असं काही केलेलं नाही. किंवा मुकेश अंबानीसुद्धा H2Oचं पाणी पितो, तुम्ही पण H2Oचं पाणी पिता. मुकेश अंबानी श्रीमंत आहे म्हणून सोन्याची चपाती खात नाही, तोही गव्हाचीच चपाती खातो, तुम्ही गव्हाची चपाती खाता. बरोबर. बरं, लिमिटलेस खाऊ शकतो का तो? असं एका 50 चपात्या त्याला खायला आणि तुम्हाला 2च आहेत? नाही. पोटभर त्यालाही मिळते तुम्हाला. निसर्गाने प्रत्येक गोष्टीत इक्वलंट केलेलं आहे. फक्त एकच गोष्ट आहे जिथं फरक तुम्हाला दिसतो, मला दिसतो, किंवा तुम्ही तोच फरक धरताय, तो म्हणजे काय की पैसा. नाही तर बाकी शरीर यष्टी पण सेम आहे, 2 डोळे 2 कान 2 हात जे काय आहे ते. पैसा फरक आहे. पैसा का फरक आहे? तर माझं सिंपल मत आहे की मुकेश अंबानीची ती मानसिकता आहे तो पैसा हँडल करण्याची, आणि आपली ती मानसिकता नाही आहे, म्हणून आपल्याकडे पैसे कमी आहेत. अन्याय, निसर्गाने अन्याय नाही केला, तुमचं नशीब कमी नाही आहे, तुमची पैसे सांभाळण्याची कुवत कमी आहे म्हणून ते कमी आहेत. मग मी एक्झाम्पल म्हणून मी असं हमेशा सांगतो लोकांना, किंवा माझा मुलगा आहे तर 10 वर्षाचा, रिअल 10 वर्षाचा, तो जर माझ्याकडे मला जर म्हटला पप्पा मला चॉकलेटला किंवा आईस्क्रीमला एक 100-50 रुपये द्या, तर मी त्याला देऊ शकतो. बरोबर. मी त्याचा बाप आहे, माझ्या सगळ्या संपत्तीवर त्याचा अधिकार आहे असं म्हणा. बरोबर. आता माझ्याकडे त्याला असं वाटतंय की मला आहे ना 1 लाखभर रुपये मिळाले आईस्क्रीमसाठी, चॉकलेटसाठी, तर खूप चांगलं आहे असं त्याला वाटतं. आणि तो जर माझ्याकडे आला, मला म्हटला पप्पा मला 1 लाख रुपये द्या, तर मी द्यायचे का हो? नाही. त्याला 1 लाख रुपये दिले तर काय होणार माहिती आहे का? तो अभ्यास नाही करणार, तो खेळात नाही लक्ष देणार, ते 1 लाख रुपये कसे संपवायचे, काय करू, याच्यामध्ये तो प्रेझेंट खराब करणार, आणि प्रेझेंट खराब झालं म्हणजे फ्युचर खराब होतो. बरोबर. सिम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी असं सांगतो की ज्यांनी जमिनी विकल्या, 2-5 कोटी रुपये लॉटरी लागली, जमिनी विकल्या, कोण बनेगा करोडपती जिंकले, ह्या लोकांनी काय केलं, पैसे आल्यानंतर यांची मानसिकता नव्हती पैसे हँडल करण्याची. मग ह्यांनी काय केलं, बंगला घेतला, गाडी घेतली, पार्ट्या सुरू केल्या, म्हणजे प्रेझेंट पण खराब केला पार्ट्या करून, आणि फ्युचर पण खराब केलं. मग तो पैसा त्याच्यासाठी शाप ठरला. खरं तर मी म्हणेल की त्याचं नशीब खराब आहे या केसमध्ये, त्याला पैसे मिळाले. पैसे मिळाले नसते तर सुखी जगला असता, बायका पोरांना सुखी जगवलं असतं, लॉंग टर्म जगला असता. नशीब खराब कधी झालं, पैसे मिळाले म्हणून, हातचं होतं ते पण घालून बसलं. हां, मी असे पण लोक ज्यांच्याकडे 500 कोटी आहेत, 1000 कोटी आहेत, बट दे आर लिव्हिंग व्हेरी नाईसली, प्रेझेंट पण जगतात, फ्युचरचं पण प्लॅन करतात. तिथं 5 कोटी नाहीत तर लोक जागेवर राहत नाहीत. बरोबर. का तर त्यांची ती मानसिकता नाही तो पैसा सांभाळण्याची, आणि ही मानसिकता बनवता येते. असं नाही की ते म्हणजे तुमची नाही आहे मानसिकता तर ते लेवल होऊ शकत नाही. तर ती मानसिकता बनवण्यासाठी एफर्ट घेतला पाहिजे. बरोबर. आणि जर तो एफर्ट घेतला तर तुम्हाला हवे तेवढे पैसे, निसर्गामध्ये सगळं काय आहे, भरपूर आहे, मुबलक प्रमाणात आहे, प्रत्येकाला मिळू शकतं. आणि आय एम द बेस्ट एक्झाम्पल. तेच म्हणत होतो की मी जेव्हा विश्वास करू शकलो, मला एवढे पैसे कमवतो तेवढे पैसे येत गेले. मी अजून पण काही मोठ्या रकमा नाही विश्वास करू शकत, माझ्याकडे नाही येत ते. बरोबर. कदाचित माझ्याकडे त्याचा प्लॅन नसेल, मी आता प्लॅन करतोय, म्हणजे त्या लेवलला जाणार. बरोबर. गेटिंग माय पॉईंट? येस. आणि काही लोक असं म्हणतात की आम्हाला करायचंय पण पैसे नाही आहेत. आता असे पण असतात, समजा फंड्स नाही आहेत, माझ्याकडे चांगला बिझनेस प्लॅन आहे किंवा आयडिया आहे, पण करायचे पण पैसे नाही, मग त्यांना काय सांगाल? सर, तुमच्याकडे बिझनेस प्लॅन आहे, आयडिया आहे ना, दॅट्स इट. मार्केटमध्ये फंड रेजिंगचे खूप सारे प्रकार उपलब्ध आहेत. मग धीरूभाई अंबानींचं उदाहरण जर मी घेतलं तर धीरूभाई अंबानींनी हा विचार केला असता की माझ्याकडे जेव्हा 50 लाख रुपये येतील तेव्हा मी एखादा व्यवसाय सुरू करेल, तर मला नाही वाटत रिलायन्स बनवू शकले असते. बरोबर. जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत, तुम्ही प्रत्येकाकडे बघा, त्यांच्याकडं प्रॉब्लेम्स हे होते, पैसे नव्हते, हे नव्हतं, ते नव्हतं. सर, पैसा हा कधीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला विश्वासच नाही तुम्ही ते करू शकता. तुम्ही विश्वास तर आणा. तुम्ही आता ते बिग शार्क काय नावाचा प्रोग्राम चालतो, शार्क टँक चालतो, अजून बरेचसे प्रोग्राम्स आहेत. किंवा माझ्यासारखी लोक जर आयडिया चांगली असेल तर वी आर रेडी टू इन्व्हेस्ट. मी तर हमेशा म्हणतो तुमच्याकडे काही चांगलं असेल ना, घेऊन या. आय एम रेडी टू गिव्ह यू फायनान्स. आता मी माझं एक्झाम्पल, मी 4-2 बिझनेसमध्ये 4-2 बऱ्याचशा इन्व्हेस्टर आहे, तर त्यांना ते करायचं होतं आणि मी इन्व्हेस्टर झालेलो आहे फक्त. माझ्याकडे ते किरण कांदेकर मित्र आहेत, ते आले होते, स्टुडंटच मनी याकडे. ते म्हटले मला शाळा करायच्या. म्हटलं अडचण काय, पैसे नाही आहेत. मग मी तिथं कॉन्ट्रीब्यूट केलं. मग मी कॉन्ट्रीब्यूट करून अजून 4 लोकांना कॉन्ट्रीब्यूट करायला लावलं. संपलं ना फंडचा विषय. फंड नाही आहे हा प्रश्न नाही आहे, तुम्हाला करायचं आहे का खरोखर, मार्ग 1000 आहेत. बरोबर. अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये खूप आहेत, फक्त त्यात तुम्हाला दिसत नाहीत कारण तुम्ही ते झापडं लावलेत. ते ओपन करायला लागतील आणि ते ओपन झाले की सगळ्या अपॉर्च्युनिटी पण आहेत. आणि आयडिया तुमची जर असेल ना भन्नाट, तर काही होऊ शकतं.
आता आपण थोडंसं फायनान्स एज्युकेशनबद्दल बोलूया समजा, कारण नॉर्मल माणसांना याच्याबद्दल माहितीच नसतं बऱ्यापैकी आणि त्यांची तयारी तर नसतेच, पण आपण एक प्रयत्न करूया या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर आपण बऱ्याच वेळेस ऐकतो समजा की ॲसेट आणि लायबिलिटीज, तर याचा अर्थ नेमका काय असतो? बघा, ॲसेट आणि लायबिलिटी बॅलन्स शीटला गेला तर वेगळा अर्थ होतो, रॉबर्ट किवासाकी वेगळा अर्थ सांगतात आणि माझ्या दृष्टीने अजून एक वेगळा होतो. तर बॅलन्स शीटचा अर्थाची तशी पाहता गरज नाही आहे. आता रॉबर्ट किवासाकीचं डेफिनेशन काय, ॲसेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे घालते, बरोबर, आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. खूप छान डेफिनेशन आहे. ही इज माय मेंटॉर, मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. पण आता काय होतं, ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू. संपत्ती म्हणजे तुमच्या खिशात पैसे घालते आणि लायबिलिटी म्हणजे तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. जनरली ॲज अ लेमॅन आपण काय करतोय, पैसे कमवतोय आणि लायबिलिटी विकत घेतोय, आणि त्यातले काही लोक प्रयत्न करतात पैसे वाचवून इन्व्हेस्टमेंट करण्याचा सुद्धा. पण तिथं प्रॉब्लेम असा होतं की जेवढे त्यांना रिटर्न मिळतात, परतावा मिळतो, तो महागाईला हरवेल एवढा पण नसतो. महागाई 8% वाढते, रिटर्न 4% मिळतात, 6% मिळतात, किंवा 60% महागाई वाढते, वॉटेवर. तर इन्फ्लेशन लेस जर रिटर्न मिळत असतील तर मात्र ती लायबिलिटी ठरू शकते. आकड्यात पैसे वाढतात पण क्रयशक्ती वाढत नाही. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट तुम्हाला आज समजा 100 रुपयाला मिळत आहे, साधं सोपं उदाहरण. तुम्ही असा विचार करताय किंवा ती 100 रुपयाची गोष्ट आज विकत घेण्यापेक्षा मी 1 वर्षानंतर घेतो किंवा 2 वर्षानंतर घेतो. इन दिस सर्कमस्टन्सेस तुम्ही ते 100 रुपये तुमच्याकडे आहेत, मग तुम्ही काय केले, समजा बँकेत ठेवले आणि बँकेने तुम्हाला 6% वार्षिक परतावा दिला, तर वर्षाचे ते 106 रुपये तुम्हाला देतील. 6 रुपये रिटर्न दिले. रॉबर्ट किवासाकीच्या म्हणण्यानुसार काय, ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू. 100 रुपयांनी तुम्हाला 6 रुपये पे केलेले आहेत, मग ती ॲसेट आहे. पण जी गोष्ट तुम्हाला 100 रुपयाला मागच्या वर्षी मिळत होती, ती गोष्ट आज 10% जर महाग झाली तर ती आता 110 रुपयाला मिळते. आता 106 रुपये 110 रुपयाची गोष्ट नाही विकत घेऊ शकत. म्हणजे काय की तुमचे जे बँकेत ठेवलेले पैसे ते आकड्यात वाढलेत, त्याची क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर, खरेदी क्षमता तेवढी वाढलेली नाही. मग सामान्य लोकांचा तर पहिला हा विषय येतो की त्यांना हे माहीतच नसतं. मग कोणीतरी काका मामादा देतो, तो पॉलिसी काढायला लावतो, ते पॉलिसी काढतात, एन्डॉलमेंट प्लॅन्स, वॉटेवर जे काय आहे ते. किंवा मग इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचं लक्षण म्हणजे कमवलेत पैसे उपभोग घेऊन टाकायचा, वस्तू घेऊन टाकायच्या, काहीतरी सेवा घेऊन टाकायच्या आणि विषय संपवून टाकायचा. तर इफ यू वॉन्ट टू फायनान्शियल स्टेबिलिटी, की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल फिटनेस पाहिजे, स्टेबिलिटी पाहिजे, फ्रीडम पाहिजे, या परिस्थितीमध्ये तुम्हाला ॲट एनी कॉस्ट कोणत्याही परिस्थितीत पैसे वाचवले पाहिजेत आणि ते महागाई अधिक परतावा देणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये गुंतवले पाहिजेत. आता महागाई अधिक परतावा देणारे जे काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये काळजी ही घ्यायची आहे की 3%, 5%, 10% महिन्याला परतावा देणारी जी लोक आहेत त्यांच्या अजिबात नादी लागायचं नाही. नाही तर पैशाला कामाला लावायचं आहे, वाढवायचे आहेत, या चक्करमध्ये पॉन्जी स्कीममध्ये तुम्ही प्रिन्सिपल गमवून बसाल आणि असं 4 दिवस तुम्हाला पैसे मिळू पण शकतात, पण पुढे ते बुडणार आहे, 100% ठेवा. कारण मी 22 वर्ष झालं फायनान्समध्ये, मी हमेशा लोकांना सांगतो अशा गोष्टींच्या नादी लागू नका. तुम्हाला लिगली काही मार्ग हवेत तर मनी अकॅडमीसारखे खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत, खूप सारे लोक आहेत मार्केटमध्ये. मी म्हणणार नाही की मी एकटाच आहे, पण देर आर लॉट्स ऑफ पीपल, दे आर रेडी टू गाईड यू. तुम्ही तिकडे गेला पाहिजेत आणि तिकडे गेलात तर नक्कीच ते तुम्हाला मदत करतील. कोणीच नाही भेटलं तर मी म्हणतो माझा दरवाजा नक्की वाजवा. तुमच्याकडे पैसे नसतील फीला, दरवाजा वाजवा. आय एम हिअर टू हेल्प यू. मी खूप वाईट परिस्थिती बघितलेली आहे. मला 10वीचा एक दिवस सांगायचा आहे इथं. दिवसभर घरी होतो, रविवार होता आणि आम्हाला दिवसभर खायला नव्हतं. संध्याकाळी आईने 10 रुपये कोणाकडनं तरी उसने आणले होते आणि त्याचा भात आणला होता आणि चटणी आणि भात आम्ही खाल्ला होता. आणि मी दिवसभर, मला तो का आठवतो, मी शाळेत नव्हतो गेलो आणि मी दिवसभर घरी होतो. भूक लागलेली असते आणि त्यावेळी तुमच्याकडं नसतं ना, ती परिस्थिती मी पाहिलेली आहे. सो मला असं वाटतं की ज्या लोकांना जेन्युअनली खरंच पुढं जायचं आहे, कायदेशीर मार्गाने जायचं आहे, योग्य मार्गाने जायचं आहे, त्यांना मी रेडी आहे हेल्प करायला. आय एम नॉट गोइंग टू चार्ज एनिथिंग, पण तुम्ही ती शिकण्याची पण तयारी पाहिजे. मी खूप लोकांना फुकट मदत करण्याचा प्रयत्न केला, पण ती लोक एफर्ट घेत नाहीत. ते ऐकतात, इकडनं सोडून देतात. का तर काही जात नाही आहे, स्किन इन द गेम नसते, त्रास होत नाही काही. फुकट देऊन लोक करत नाहीत, विकत देऊन घेत नाहीत आणि मग तिथंच राहिलेले असतात. ग्रोथ ओरिएंटेड लोकच फक्त पुढे जाऊ शकतात असं माझं मत आहे. तरी सामान्य लोकांनी मला असं वाटतं की प्रयत्न केलात तर इन्फ्लेशन प्लस रिटर्न देणारे हजारो मार्ग आहेत. माझी आई हमेशा म्हणते शोधला तर देव सापडतो, आणि महागाई अधिक परतावा देणारे ॲसेट क्लास नाही सापडणार असं तर होऊ शकत नाही. बरोबर. आत्ताच तुम्ही फायनान्शियल फ्रीडमबद्दल सांगितलं, समजा ते नेमकं काय असतं? बघा, फायनान्शियल फ्रीडम असं काही कोणत्या आकड्यात मोजण्याची गोष्ट नाही आहे.
म्हणजे तुम्ही जर, मी म्हणतो श्रीमंतीचा प्रवास हा ॲडिंग ॲसेटचा प्रवास आहे, हा कधीही न थांबणारा प्रवास आहे. तुम्ही 5 कोटीचं टार्गेट घेतलं, 5 कोटीवर पोचला की 10 कोटी दिसतात, 10 कोटीवरनं 50 कोटी दिसतात. थांबणे नाही आहे याच्यामध्ये. बरोबर. आणि तुम्ही थांबलात की परत रिटर्न प्रवासाला लागतं. तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, तर साध्या सोप्या भाषेत की आजच्या आणि भविष्यातल्या तुमच्या ज्या काही फायनान्शियल गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असणं, असं डेफिनेशन फायनान्शियली होतं. किंवा पैशासाठी काम करण्याची गरज नाही अशी अवस्था म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. मग मी साधं सोपं लोकांना सांगतो, तुम्ही काय करा, तुम्ही फिजिकली आज किती रुपये कमवता, 50,000 रुपये कमवता का, मग तुम्हाला 70,000 रुपये ॲसेटमधून आले पाहिजेत. ओके. किती हजार आले पाहिजे, 70,000 रुपये पॅसिव्हली तुमच्याकडे आले पाहिजेत. मग तुमच्याकडे किती पैशात सोडून द्या. आता 50 तुम्ही कमवत होते, 70 तुम्हाला यायला लागले, 50 तुम्ही 70मधून काढून जरी घेतले तर काम करायची गरज आहे का आता तुम्हाला नाही. 20,000 रुपये राहिले ते रिॲसेटिंग करा, परत इन्व्हेस्ट करा. बरं ॲसेटमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, कितीतरी अशा पॅसिव्ह उत्पन्न देणाऱ्या गोष्टी ज्यासाठी मी ज्याला लो इन्व्हेस्टिंग म्हणतो. गुंतवणूकच करायची नाही किंवा खूप कमी गुंतवणूक पण पॉसिबल आहे उत्पन्न मिळवणं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या शोधायच्या, शिकायच्या आणि करायच्या. रिस्कही नाही आहे. मी हमेशा म्हणतो गाजराची पिपाणी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. म्हणजे काय, पैसे लावलेले नाही आहेत, एफर्ट घ्यायचे आहेत, झालं सुरू तर झालं. पण तुमच्याकडे जर ती मानसिकता असेल तर सुरू होतच, पर्यायच नाही. बरोबर. कुठली गोष्ट आपण मेहनत जर केली तर त्याचे रिझल्ट मिळतात, थोडे उशिरा मिळतात पण मिळतात समजा. हो, 100% मिळतात. येस. आणि आत्ताच तुम्ही ॲक्टिव्ह पॅसिव्ह इन्कमबद्दल सांगत होते, तर ते थोडंसं आणखी एक्सप्लेन करून सांगा ना, की असे कुठले मार्ग आहेत समजा की जर आपल्याला पॅसिव्ह इन्कम क्रिएट करायचं असलं तर. बघा, पॅसिव्ह उत्पन्न करण्यासाठी माझ्या मते 3 ॲसेट क्लास आहेत. मी त्याला एकाला म्हणतो स्किल बेस्ड ॲसेट क्लास. म्हणजे तुम्ही तुमचं स्किल वापरायचं आहे, एकदाच काम करायचं, त्यातनं पुन्हा पुन्हा उत्पन्न आलं पाहिजे. ओके. जसं की मी पुस्तक लिहिलं आहे मनी हायवे, एक 100-200 कॉपीज विकले जातात. मी एकदाच लिहिलंय, पैसे मला महिन्याला येत आहेत. बरोबर. किंवा मी शेअर मार्केटमध्ये सब ब्रोकर आहे, फार कमी गुंतवणूक, 5-10 हजार रुपये लागतात. माझ्याकडे एक 500-700 लोक अकाउंट खोललेले आहेत, ते ट्रेडिंग करतात. ऑब्व्हियसली आम्ही पण हेल्प करतो त्यांना, आणि त्याच्यातनं मला लाखो रुपयांचं ब्रोकरेज जनरेट होतं. म्हणजे काय, इथं माझं स्किल आहे. अशा स्किल बेस खूप सारे आहेत, तुम्ही काहीही घेऊ शकता. फक्त आपण काय आपले झापडं लावलेत आपण ते बघत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये स्किल बेस ॲसेट बनवू शकतं, जिथं लो इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्ही एकदाच काम करून पुन्हा पुन्हा उत्पन्न. आता तुमचं आता यूट्यूब चॅनल आहे किंवा माझा यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्रायबर वाढले, ते बघतायत, मी एकदाच व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, काहीतरी पैसे मिळत आहेत. म्हणजे गेटिंग माय पॉईंट. किंवा मी इन्शुरन्समध्ये ॲडवायझरी आहे, तर त्याचे पैसे मिळतात. किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. मी माझ्यासाठी माझ्या स्किलबद्दल बोलतोय, बाहेरच्या पण खूप आहेत. आता स्किल बेस ॲसेटमधनं पॅसिव्ह उत्पन्न येऊ शकतं. स्किल बेस ॲसेट क्लिअर आहे का, अजून काही क्लिअर? दुसरे असतं बिझनेस ॲसेट. आता बिझनेस ॲसेट म्हटलं की लोकांना काय वाटतं, नोकरी सोडायला लागते, खूप सारं भांडवल लागतं, खूप साऱ्या अडचणी सांगत बसतात. मी तुम्हाला सांगतो, बिझनेस म्हणजे अदर पीपल मनी, अदर पीपल एफर्ट आणि आपले पैसे. बिझनेसला काय लागेल, लोकांचेच पैसे घ्यायचे, लोकांचीच आयडिया घ्यायची, लोकांचं सगळं असतं. आपण काहीही डोकं लावायचं नसतं जास्त. आता नोकरी करताना पण बिझनेस करता येऊ शकेल, नोकरी न करता पण बिझनेस करता येईल. फक्त ते कसं करायचं हे कळलं पाहिजे. आणि मग ते बिझनेसचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे, की आयडिया जनरेशन कसं केलं पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, किंवा कॅपिटल रेझिंगचे विविध मार्ग कोणते आहेत, हे सगळं एकदा माहीत झालं की ते करता येऊ शकतं. मी तुम्हाला साधं सोपं सांगतो, जास्त कॉम्प्लिकेशनमध्ये जात नाही. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्हाला नोकरी पण नाही सोडायची, तुमचे रुटीन चालू आहेत, 4 लोक एकत्र या, तुमच्याकडे लई कॅपिटल नाही, 50-50 हजार रुपये एकत्र जमा करा, 2 लाख रुपये होतात. 2 लाखामध्ये चहाची टपरी तर सुरू होऊ शकते. चौघांनी मिळून टपरी टाकली, गावाकडून एक पोरगा घेऊन या, काय 500 चहा विकले, 2 रुपये चहा मग मिळाले तर 1000 रुपये होतात. त्या पोराला 500 देऊन टाका, 500 शिल्लक राहतील, 4 वाटून घ्या, तरी सुद्धा 3,500 रुपये पॅसिव्ह उत्पन्न सुरू झालं. याला म्हणतात बिझनेस. आता काय केलं इथं, तुम्ही स्वतःचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही तुमचं रुटीन लाईफ, तर बरं असे कितीतरी गोष्टी आहेत. बघा, व्यवसाय करायचं काय अवघड नसतं. माझ्या मागच्या 1.5 वर्षाच्या बॅचमधल्या 6 लोकांनी एकत्र येऊन नादब्रह्म इडलीची शाखा घेतली. काय 15-20 लाख रुपये काहीतरी खर्च येत होता, 2-4 लाख रुपये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलं असेल आणि सुरू केली. आज त्या शाखेमधून त्यांनी उत्पन्न मिळवून साधारणपणे 1.5 वर्षात 8 शाखा केल्यात. 6 लोक आहेत. आज एक शाखा जरी वाटून घेतली तर 50,000 ते 80,000चं उत्पन्न त्यांना एका शाखेतून आजच्या तारखेला मिळतं आहे. तर तुम्ही जर बघाल तर आयडिया दुसऱ्याचीच आहे. बरोबर.
आयडिया कोणाची तर दत्ता निडवंशींची किंवा सिस्टम त्यांची ती घेतली आणि यांनी कॉन्ट्रीब्यूट केले थोडे पैसे, तिथं एक सिस्टम त्यांनीच दिली बनवून, कोणी नाद बनवूनवाल्यांनी, आणि यांनी फक्त पैसे लावले तिथे एक दोन व्यक्ती मला माहीत नाही किती ते अरेंज केले आणि सुरू झाली ती शाखा, म्हणजे व्यवसाय सुरू झाला. आता ते स्वतःचं ब्रँडिंग किंवा स्वतःचं फ्रँचायझी कशी निर्माण करू शकता याच्यावरती काम करतायत, होऊ शकतं भविष्यात ते पण फार मोठे होतील. सो तुम्ही व्यवसाय करण्याची मानसिकता ठेवली तर त्यातूनही फार मोठं पॅसिव्ह उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. आणि तिसरं जे ॲसेट आहे ज्याला मी इन्व्हेस्टिंग ॲसेट म्हणतो, ज्याच्यामध्ये मग रिअल इस्टेट येईल किंवा तुमचं बॉन्ड डिबेंचर येईल, शेअर मार्केट येईल, म्युच्युअल फंड येईल, खूप सारे प्रकार आहेत. मग आता हे इन्व्हेस्टिंग ॲसेट जे असतात ते माझं असं मत आहे की तुम्ही कॅपिटल ॲप्रिशिएटिंगसाठी वापरले पाहिजेत. कारण इन्व्हेस्टिंग ॲसेटमधून तात्काळ पॅसिव्ह उत्पन्न मिळवायचं असेल तर सायझेबल इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. आणि सायझेबल इन्व्हेस्टमेंट नसते आपल्याकडे, मग आपण थोडे गुंतवले पाहिजेत आणि तिला सायझेबल केलं पाहिजे. यथाअवकाश तुम्ही जर त्याच्यामध्ये कॅपिटल ॲप्रिशिएट करत राहिलात तर तिथूनही तुम्हाला सायझेबल पॅसिव्ह उत्पन्न होऊ शकतं. हे साधारणपणे मी असं म्हणतो की तुम्ही महिन्याला 10,000ची SIP केली किंवा म्युच्युअल शेअर मार्केटमध्ये टाकले तर ते सायझेबल होऊ द्या. एकदा का ते सायझेबल झाले की तुम्हाला सायझेबल पॅसिव्ह उत्पन्न येईल जे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सांभाळण्याच्या लायक बनेल. बघा मी साधं सोपं म्हणतो, इन्व्हेस्टिंग ॲसेट क्लासमधून सुद्धा तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रॅक्टिकली प्रयत्न केले तर 5 ते 7 वर्ष आणि मॅक्सिमम 10 वर्ष लागू शकतात. बिझनेस ॲसेट आणि स्किल बेस ॲसेटमधनं प्रयत्न केला तर माझ्याकडे कितीतरी लोक वर्षात 2 वर्षात सुद्धा फायनान्शियली फ्री झालेत. त्यांना पॅसिव्हली ते कमवतात त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आलं. आता आकड्याचा विषय नाही त्यांनी किती आकडे कमवलेत, किती कोटी कमवलेत, पण त्यांना जे फिजिकली कमवतात त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न करता येईल. या 2-3 प्रकारचे ॲसेट आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही खूप सारं पॅसिव्ह उत्पन्न करू शकता. पण मग इथे एक गोष्ट येते, समजा आजकाल आपण जी ट्रेंडिंगमध्ये की लोक म्हणतात की 4 दिवसाचं वर्कशॉप करा, शेअर मार्केटचे बऱ्यापैकी होतं, समजा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर बघा, शेअर मार्केट 4 दिवसाचं शिकलात थोडंफार नॉलेज मिळेल. माझं सोपं म्हणणं असं येतं की कोणती गोष्ट शिकायला एक स्पेसिफिक टाईम पाहिजे. जर तुम्ही ते देत नसाल तर तुम्ही ते शिकणार नाही. आणि अर्धवट ज्ञान हे विनिंग कॉम्बिनेशन नाही बनवू शकत किंवा तुम्हाला जिंकून नाही देऊ शकत. शेअर मार्केट हा फार व्हास्ट विषय आहे. 4 दिवसाच्या प्रोग्रामनी बेसिक गोष्टीसुद्धा कळत नाहीत. आणि मी याच्यासाठी साधं एक्झाम्पल देतो की तुम्हाला मी वर्ल्ड क्लास एक हार्ट सर्जन आणून दिला आणि त्याला तुम्हाला हार्ट सर्जरी शिकवायला सांगितलं 15 दिवसात. त्यांनी दररोज दुसरं काही काम केलं नाही, तुम्हाला दुसरं काम नाही लावलं आणि 15 दिवसात हार्ट सर्जरी शिकवली, तर 16व्या दिवशी ऑपरेशन करणार का हार्टचं? होणार का तुमच्याकडनं? सर 15 दिवसात त्यांनी जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले ना हार्ट सर्जरी त्याची नावंसुद्धा लक्षात नाही राहणार. सेम थिंग ॲप्लाय तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी केलं पाहिजे. 4 दिवसाचं वर्कशॉप करून काही ट्रिक्स असतील, टेक्निक असतील, ते 4 दिवस कामही करतात, पण परत तुम्ही 5व्या दिवशी सगळं गमवून बसता. मला असं वाटतं की बेसिक काय शेअर मार्केट किंवा कसं ते वर्क होतं, एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली तर का केली पाहिजे, नक्की काय आहे, हे सगळं जर जाणून घेतलं तर मला नाही वाटत की शेअर मार्केटमध्ये 1 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. माझं असं मत आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा येतो, शेअर मार्केटमध्ये पैसा कधी जात नाही. याचं साधं सोपं उदाहरण मी असं देतो की बुवा तुम्ही पगार झाल्यानंतर वस्तू विकत येतात घरामध्ये, मग साबण आणला तुम्ही, कोणता साबण आणला, हमाम आणला, कुठे जातात हिंदुस्तान लिव्हरला पैसे, वडेवर जे काय ब्रँड ज्याचे असतील, किंवा तुम्ही पॅराशूट विकत आणलं तर मारिकोला पैसे चाललेत, किंवा तुम्ही जे काही घेताय ते पैसे कुठे चाललेत, शेअर मार्केटच्या कंपन्यांकडे. बट ऑब्वियस त्यांचा प्रॉफिट हा आम्ही शेअर होल्डर्स आहे, तो आमच्याकडे हे पैसे येणार आहेत, मार्केटमध्येच येतात. सो मार्केटमध्ये पैसा येतो, पैसा सहसा मार्केटमध्ये जात नाही. आणि दुसरं शेअर मार्केट बुडेल अशा काहीतरी भंपक कल्पना बाहेर मार्केटमध्ये असतात. सर शेअर मार्केट बुडणे याचा अर्थ सगळ्या कंपन्या बंद होणं. सगळ्या कंपन्या बंद होणं म्हणजे रोजगार नसणं, प्रोडक्शन नसणं, कन्झम्शन नसणं आणि इकॉनॉमी नसणं. ज्या दिवशी शेअर मार्केट बुडेल त्या दिवशी सगळी दुनिया बुडलेली असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझंच नाही, सगळ्यांचं असायला पाहिजे. कारण शेअर मार्केट जर बुडलं तर तुम्हाला जॉब नाही आहे, काय नाही, तर कोणत्या गोष्टीला किंमत राहील? बरोबर. तर कशालाच नाही, तर इकॉनॉमीच नाही तर विषय नाही राहणार. सो शेअर मार्केट बुडणार नाही आहे. शेअर मार्केट खूप चांगला विषय आहे. थोडासा वेळ द्या. प्रॉपर मेंटरकडून तुम्ही वर्षभर तरी मदत घेतली पाहिजे शेअर मार्केटला, आणि मग तुम्हाला बऱ्यापैकी समजेल असं मला वाटतं. बरोबर. आणि आपण ज्यावेळेस पैसा कमवतो, समजा 2 गोष्टी आपल्याला लागतात, माइंडसेट पण लागतो आणि एखादं स्किल पण लागते. तर कुठली गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे? माझ्या मते बघा, आता तुम्हाला शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करता येतं, याचं स्किल आहे, पण तुम्हाला करोडपती व्हायचं आहे हे तुमच्या डोक्यातच नाही. थोडक्यात काय, मी तुम्हाला तलवारबाजी शिकवली, तलवारबाजीचं एक स्किल शिकवलं, हे स्किल सेट झालं, पण तुम्हाला राजा व्हायचं आहे का?
हा माइंडसेट झाला. हां. जर तलवारबाजी तुम्हाला येते आणि तुम्हाला राजा पण व्हायचं तर हे दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर माझं असं मत आहे श्रीमंतीसाठी माइंडसेट हा 80% आहे आणि 20% स्किल सेट आहे. ओके. आता साधं सोपं जसं तुम्ही विचार करता ना तशीच तुमची बॉडी रिॲक्ट करते. असं म्हणतात की युअर माइंड अँड बॉडी इज वन सिस्टम. तुमच्या डोक्यात ज्या असेल ती तुमची बॉडी ॲज इट इज फॉलो करते. बरोबर. अमेरिकेमध्ये कोणत्या तरी देशामध्ये एक सर्वे झालं होतं. त्याच्यामध्ये एका कैद्याला फाशी देणार होते. तर कोर्टाकडून त्या सायंटिस्टनी परमिशन काढली किंवा त्याला फाशी देण्याऐवजी आम्हाला एक प्रयोग करायचा, त्याच्यासाठी आम्हाला तो व्यक्ती द्या. आणि त्याला घेतलं, त्याला सांगितलं की बुवा तुला फाशी काय होणार नाही, आता आम्ही तुझ्या शरीरातनं रक्त काढणार आहे आणि 4 बाटल्या काढल्या की तुझ्या डोळ्यासमोर अंधारे येतील, चक्कर यायला सुरुवात होईल, 8 बाटल्या काढल्यावर अमुक धमुक सिम्पटम्स येतील आणि 12 बाटल्या काढल्यानं तुझ्या शरीरातनं तू मरशील, असं त्याला सांगितलं गेलं. आणि पहिली बाटली त्याच्या शरीरातनं काढली आणि अजाणतेपणे त्याच्या शरीरातून रक्त काढायचं बंद केलं आणि लाल पाणी भरायला सुरुवात केली. 4 बाटल्या काढल्यानंतर जे सिम्पटम्स सांगितले होते ते सगळेचे सगळे सिम्पटम त्याच्या बॉडीमध्ये होते. 8 बाटल्या काढल्यानंतर जे सिम्पटम्स सांगितले होते ते सगळे त्याच्या बॉडीमध्ये होते आणि 12 बाटल्या काढल्यानंतर मेला होता आणि त्याच्या शरीरातनं फक्त एकच बाटली काढली होती. जर इकडे एक्सेप्ट झालं ना तर तुमची बॉडी त्याला तसंच रिस्पॉन्ड करते. किंवा NLPचे खूप सारे ट्रेनिंग असतात, त्याच्यामध्ये कितीतरी ट्रेनरला मी पाहिलं की ते थंड सळी हातावरती ठेवतात आणि तिकडे फोड येतो, त्याला सांगितलं जातं की गरम आहे. इकडे एक्सेप्ट झालं की तुमची बॉडी तशी रिॲक्ट करते. आता तुमच्या इकडं जर एक्सेप्ट झालं तुम्ही गरीब आहे, असंच गरीब मरणार आहे किंवा एवढेच आपण पैसे कमवणार आहे किंवा काय, तर किती स्किल्स आहे का, तुम्ही पैसे नाही कमवू शकत. मी कितीतरी शेअर मार्केटमधल्या लोकांना पाहतो, त्यांनी पोझिशन नाही घेतली, म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही केली तर त्यांचे प्रेडिक्शन 100% बरोबर असतात. ज्या दिवशी ते पोझिशन घेतात त्या दिवशी मार्केट किंवा त्यांची पोझिशन निगेटिव्ह असते. का तर ते माइंडसेटमध्ये बसलेलं आहे की नाही मला फायदा नाही होऊ शकत किंवा हे माझं नाही आहे. सो माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यांनी शिकल्या पाहिजेत आणि ज्याला खरोखर आयुष्यात श्रीमंत व्हायचं आहे. आणि श्रीमंत फक्त पैशाचीच नसते, खूप साऱ्या गोष्टींची असते जे तुमच्याकडनं मला कळलेले आहे. सो माइंडसेट पाहिजे. मला जर विश्वास असेल तरच मी करणार आहे. बरोबर. तुम्ही मला अपॉर्च्युनिटी देताय किंवा तुम्ही म्हणताय तू कार चालवायला शिकू शकतो आणि मला विश्वासच नाही आहे, माइंडसेटच नाही, मी कार चालवू शकत नाही असं जर माझा विश्वास आहे तर होऊ शकतो. हां, मग श्रीमंत होणं हा माइंडसेटचा भाग आहे. आपल्या डोक्यात काय मेहनतीशिवाय पैसे मिळत नाही किंवा श्रीमंत लोक चोरी करणारे लोक श्रीमंत, पैसा वाईटाचं मूळ आहे, असले जर गोष्टी जर डोक्यात असतील तर तुमची बॉडी रिस्पॉन्ड नाही करणार. की जेव्हा पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी येणार तेव्हा तुम्ही म्हणणार यार पैसा वाईटच मूळ आहे, भीती वाटते समजा त्यावेळेस. हां, पैसे आले तर किडनॅप होतो लोक, काहीही तुमच्या डोक्यात आहे. मग हे माइंडसेट जर असेल तर तुम्ही कितीही स्किल शिका, तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत. बरोबर. आता एक आपण म्हणतो समजा की जो सामान्य माणूस असतो तो पण लोन घेतो आणि जो श्रीमंत असतात आपण पाहतो की ते मोठ्या प्रमाणात पण लोन घेतात. मग याला कसं बघतात तुम्ही समजा? सर, लोन तर घेतलंच पाहिजे, पण लोन का घेत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. गरीब लोक माझ्या मते गॅजेट्स घेण्यासाठी लोन घेतात, आयफोन घेण्यासाठी, TV घेण्यासाठी, फ्रीज घेण्यासाठी, वडेवर जे काय कार घेण्यासाठी. ह्या सगळ्या लायबिलिटी आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींची यथाअवकाश किंमत 0 होते. अशा गोष्टी कन्झ्युम करण्यासाठी लोन घेतात आणि श्रीमंत लोक व्यवसाय करण्यासाठी लोन घेतील, इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीसाठी लोन घेतील किंवा पैशानं पैसा बनवण्यासाठी लोन घेतील. तर लोन घेण्याच्या ज्या पद्धत लोन घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे, कॉमन सेन्सचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे. पण मला असं वाटतं की तुम्ही जर लायबिलिटी किंवा ज्याचं व्हॅल्यू भविष्यामध्ये 0 होणार अशा गोष्टींसाठी जर लोन घेत असाल तर तुम्ही गरिबीच्या दिशेने जोरदार चाललेले आहात. आणि जर तुम्ही वेल्थ क्रिएशनसाठी किंवा जिथं कॅपिटल ॲप्रिशिएट होतं आहे किंवा काहीतरी उत्पन्न सुरू होतं आहे किंवा काहीतरी बिझनेस सुरू होतं आहे अशा गोष्टींसाठी लोन घेत असाल तर तुम्ही श्रीमंतीच्या दिशेने चाललेला आहात. लोन घेतलं पाहिजे का 100% घेतलं पाहिजे, पण तुम्ही ॲसेटसाठी लोन घेतलं पाहिजे. ॲसेट म्हणजे समथिंग दॅट पेज यू मोर दॅन इन्फ्लेशन, त्यासाठी लोन घेतलं पाहिजे, ना की तुम्ही लायबिलिटीसाठी. ओके. आता मी ज्यावेळेस काल तुमचा व्हिडिओ पाहत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट सातत्याने ऑब्झर्व झाली की तुमच्या ऑफिसमध्ये रतन टाटांचा फोटो लावलेला आहे, तर त्यामागे काय स्टोरी आहे? सर, मला आहे ना रतन टाटा खूप मोठे आहेत, पण त्यांचं धुळे एवढं जर काम करत आलं, त्यांनी
जमशेदजी टाटांपासून देशाला किंवा लोकांसाठी जे केलेलं, जे कमवत आहेत ते, मी जे काही IQ स्टोरी आहे, मी काही त्यांना भेटलेलो नाही अजून, पण जे काही कमवतात त्यातले खूप साऱ्या गावांना दत्तक घेतलेले, खूप साऱ्या लोकांना एज्युकेशनसाठी मदत करतात, आरोग्यासाठी मदत करतात. तर माझं एक छोटंसं स्वप्न आहे की आयुष्यामध्ये मी पण एवढे पैसे कमवेल की मी पण थोडं का होईना सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट करेल. आणि ते समोर मी याच्यासाठी ठेवलेले आहेत की मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. जे काही माझं ज्ञान असेल किंवा माझ्याकडे जे पैसे असतील त्याच्या माध्यमातून मी मदत करतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, पण ज्यांना शिक्षणासाठी पैशांची कमी आहे किंवा कोणाला जर काही मेजर अडचण असेल तर नक्कीच हेल्प करतो. मेजरली मी शिक्षणासाठी मदत करतो. माझं असं मत आहे की मासे पकडून देण्यापेक्षा मासे कसे पकडायचे हे शिकवणं जास्त गरजेचं आहे. जो शिकतो तो पुढे अजून त्यातनं नवनिर्मिती किंवा उत्पत्ती करू शकतो. बाकीच्या लोकांना शक्यतो जास्त हेल्प करत नाही. भविष्यात मी माइट बी सोसायटीसाठी खूप साऱ्या गोष्टी करण्याचा विचार आहे. रतन टाटा समोर ठेवले तर ते इन्स्पिरेशन येतं की अजून कमवायचं आहे आणि अजून कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे नुसतं कमावणंच नाही तर कॉन्ट्रीब्यूट करणं पण. आता इथून पुढचं लाईफ हे कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठीच असणार आहे. कारण माझं असं मत आहे की मी जे काही कमवतो त्यातले 5% पैसे पण मला खर्चायला इनफ आहेत आजच्या तारखेला. म्हणजे पहिल्या काळात 5% शिल्लक ठेवायचे मुश्किल होते, आजच्या तारखेला 5% पण संपत नाहीत असं माझं मत आहे. रेस्ट ऑफ पैसा वाचतोच आहे आणि तो मला असं पुढच्या 2-3 वर्षात असं प्रकर्षाने जाणवतं की 1% पैशात माझ्या कमाईच्या माझं घरदार सगळं, माझं आयुष्य आराम जे काही मी जगतो ते सगळं जगणार आहे. सो इथून पुढे जे काही कमवणार ते कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्या मुलांना ठासून पहिल्यापासून प्रोग्रामिंग केलं की माझ्या संपत्तीतला मी 1 रुपया देणार नाही आहे. मी मेलो तर माझ्या बायकोच्या नावाने मी नॉमिनी केलेलं आहे आणि बायकोला पण सांगितलं पोरांना 1 रुपया द्यायचा नाही, जे काही असतील पैसे ते डोनेट करायचे सोसायटीला. सो हे मी ओपनली तुमच्या चॅनलवरती सांगू शकतो, माझ्या मुलांनाही हे माहीत आहे. माझं दुसरं असं याच्यामागचं इंटेन्शन आहे की मुलं जर लायक असतील तर कमवून ठेवायची गरज नाही आणि मुलं जर नालायक असतील तर कमवून ठेवून उपयोग नाही. बरोबर. सो हे इथून पुढचं जे काय आहे ते मला असं सोसायटीसाठी म्हणलं सोसायटीचंच आहे. आपण फक्त काही दिवस आपलं पांढऱ्या कागदावरती काळं नाव लिहून ठेवणार आहे, याच्यानंतर काहीच नाही आहे. आणि आणखी एखादी अशी व्यक्ती की ज्याचा तुमच्या लाईफवरती एक इम्पॅक्ट आहे, समजा खूप मोठा इम्पॅक्ट 2 व्यक्तींचा आहे अजून याच्यामध्ये. सरश्री तेजपारकीचे, ॲक्च्युली मी त्यांचाच फोटो तिथं लावला पाहिजे. सरश्री तेजपारकीचे हॅपी थॉट्स, त्यांच्याशिवाय माझं आयुष्य जिथं कुठे तिथं पाहू शकत नाही. ॲक्च्युली मी त्यांचा फोटो लावला पाहिजे तिथे, पण आध्यात्मिक विषय आणि फायनान्स हे दोन्ही वेगळे विषय आहेत आणि मला कुठेही डाग नाही लागावं त्यांच्या नावाला अशी माझी मनापासून इच्छा आहे. सो मी त्यांचा फोटो तिथं लावलेला नाही. रतन टाटा आहेत आणि माझी आई खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. म्हणजे एका वाघासारखं माझ्या पाठीशी उभी होती आजपर्यंत, आहे अजूनही. खूप माझंही आयुष्य तिला मिळावं अशी माझी इच्छा आहे. खूप कष्ट केलेत तिने आमच्यासाठी, खूप राबली आहे. म्हणजे कारण अशा परिस्थितीत की ज्यावेळेस म्हणजे माझी आई ही जगातली बेस्ट आई आहे म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. प्रत्येकाचीच असते, पण जे काही तिला मी पाहिलं आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या लोकांचा फार मोठा प्रभाव आहे माझ्यावरती. ओके, आता आपण एक शेवटचा क्वेश्चन घेऊया. समजा त्याला थोडंसं 2 पार्टमध्ये डिवाईड करू की फायनान्सबद्दल अशा कुठल्या चुका लोक करत असतात आणि कुठल्या टिप्स तुम्ही द्याल त्यांना? लोक सगळ्यात पहिलं तर म्हणजे गरीब लोक तर कमवत आहेत आणि खर्च करतात, चूकच आहे सगळ्यात मोठी. तर ते म्हणजे येणं आणि जाणं, फक्त येतं आणि जातं तर फार मोठी चूक आहे. पण मिडल क्लास लोक जे आहेत त्यांच्या बाबतीत ज्या चुका होतात, तर सगळ्यात पहिले तर पैसे कमवतात आणि गाडी घे किंवा लायबिलिटी घेणं, मोठं दिसायचं आहे त्यांना, दाखवायचं आहे मी किती मोठा, किंवा इतरांशी कंपॅरिझन जास्त करतात आणि त्याच्यामुळे मग ते घर घ्यायचं, मोठ्यातली मोठी गाडी घेण्याचा प्रयत्न करायचा, वेगवेगळे गॅजेट्स घेत बसायचं. आता हे लोक दिसतात मोठे आणि हे सगळं कर्ज काढून घेतात. मग अर्ध जीवन यांचं बँकेसाठी काम करायला जातं, अर्ध जीवन बॉससाठी काम करायला जातं, बाकीचं उरलेलं बायका मुलांसाठी काम करायला जातं. तर चूक हीच आहे की ती लोक बचत करत नाहीत. बचत केलेले पैसे योग्य आणि लिगल ठिकाणी गुंतवत नाहीत, माहिती करून घेऊन किंवा शिकत नाहीत, फायनान्शियल लिटरसी घेत नाहीत, म्हणून त्यांना ते जमत नाही मोजून. तर पहिली चूक बचत करत नाहीत, दाखवण्याच्या नादामध्ये खूप सारा खर्च करतात आणि फायनान्शियल लिटरेट होत नाहीत, जेणेकरून त्यांना पुढं कसं जायचं हे कळत नाही. सो माझं साधं सिम्पल म्हणणं आहे, जर त्यांना या सगळ्यांपासून वाचायचं आहे तर त्यांनी फायनान्शियल लिटरेट झालं पाहिजे. आर्थिक साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. हे वापरात येणारं शिक्षण आहे,
पेपरात येणार नाही. हम्म. आजपर्यंत पेपरात येणाऱ्या शिक्षणासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च केले, बरोबर. तर श्रीमंत व्हायचं तर वापरात येणारं शिक्षण घ्या. हे प्रॅक्टिकली तुम्हाला रिझल्ट देतं असं माझं मत आहे, बिकॉज मी ते स्वतः अनुभवलं आहे आणि माझे हजारो स्टुडंट आहेत त्यांनी पण हे अनुभवलेलं आहे आणि त्यांच्या आज परिस्थिती खूप चांगल्या आहे. आर्थिक साक्षर झाल्यानंतर तुम्हाला बचत कशी करायची ते पण कळेल, गुंतवणुकीचे लीगल चांगले मार्ग पण तुम्हाला भेटतील आणि यथाअवकाश काही 50 वर्ष नाही लागत, एक 5-7 वर्ष 10 वर्षात तुम्ही इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून फायनान्शियली फ्री 100% होऊ शकाल. आणि त्या कामी जर तुम्हाला माझ्या काही हेल्पची गरज लागली तर 100% यू कॅन कॉल मी, मीट मी और माझे सेशन्स पण करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक्स वगैरे टाकून देऊ तुमच्या. यस. तर थँक्यू सो मच. आज तुमच्याशी गप्पा मारून माझ्या माइंडसेटमध्ये बराच चेंज झाला आहे आणि आशा करतो की आपल्या ऑडियन्सच्या पण येईल. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान एक्सपिरियन्स होता सर, खूप चांगला उपक्रम आहे. बघा, आपल्या सोसायटीमध्ये जी लोक सक्सेसफुल आहेत त्यांचे इन्स्पिरेशनल एक्झाम्पल्स समोर सोसायटीला आदर्श म्हणून ठेवली पाहिजेत आणि ते काम तुम्ही सुरू केलेलं आहे. कारण काय होतं, लोक नावं ठेवतात, कुणी चुकला तर कसा आनंद व्यक्त करतात. महाराष्ट्रीयन लोकांना म्हणतात खेकड्याची वृत्ती आहे, खाली उडत असतात. पण एखाद्याने चांगलं केलं तर त्याचं कौतुक करणं किंवा त्याचं बोलवून आदरातिथ्य करणं हे श्रीमंत ही तुमच्या मनाची, तुमच्या स्वभावाची श्रीमंतीच आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर. थँक्यू.